मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण डायमंड वर्क ब्लाऊज कटिंग आणि टिचिंग करणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। डायमंड वर्क ब्लाऊज शिवताना आपल्याला बरेच प्रॉब्लेम येतात। आपल्याला ब्लाऊजचं फिनिशिंग परफेक्ट येत नाही किंवा सुया तुटत असतील तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा। मी यामध्ये तुम्हाला 2-3 अशा टिप्स देईल, तुमचा ब्लाऊजचं फिनिशिंग आणि लुक वाढेल। तर चला, हे आपला अस्तर आणि हा आपला ब्लाऊजचा कपडा आहे आणि आपल्या ब्लाऊजला हे बघा, ह्या पद्धतीनं पूर्ण डायमंड वर्क होतं। तर आपण ब्लाऊज नाही कटिंग करणार, आपण अस्तर कटिंग करायला घेणार आहे। तर आता इथंच तुम्हाला मी एक टिप्स देते। हे बघा, आपल्या वर्कला, ब्लाऊज पीसला हातासाठी जे डायमंड वर्क आहे त्याला एकदम किनारीपासून डायमंड आहे, तर आपण अस्तरसुद्धा किनारीकडच्या साईडनं कटिंग करणार आहे। त्यामुळं आपला तिथं ब्लाऊज फिनिशिंगला आपोआपच चांगला बनणार आहे। तर ही टिप्स लक्षात ठेवा, तुमचा ब्लाऊजचं लुक वाढेल। उंची आपली 11 इंच आहे, त्यात मी फक्त अर्धा इंच प्लस करते, कारण खालून आपल्याला शिलाई मारायचीच नाही, कपडा फोल्ड करायचाच नाही आहे। तर मी 11.5ला 2 ठिकाणी मार्किंग केली आणि मुंढा उतार मी 3.5 इंच घेतला आहे। बाही रुंदी मी 8 इंच घेतली आहे। तुम्हासनी बाही रुंदी किंवा मुंढा उतार किती घ्यायचा समजत नसेल तर मी याच्यावर प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे, 3 प्रकारची बाही कटिंग। मी त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली देईल, तुम्ही नसेल पाहिला तर तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता। त्यामुळं तुमचे बाही कटिंगचे सारे प्रॉब्लेम निघून जातील। आपला दंडगोलाई 10 आहे, त्याच्या अर्ध मी 5 इंचाला मार्किंग केले आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग पुढे घेतली आहे। तुम्हासनी जर हा मुंढा शेपसुद्धा कटिंग करता येत नसेल तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पहा, कारण की त्यामध्ये मी मुंढा शेप कटिंग करायसाठी तुम्हासनी ती नक्की आवडेल। आपली बाही कटिंग कंप्लीट झाली आहे। मी बाही अशी ओपन करते आणि पुढील मुंढा शेप नंतर कटिंग करते। ह्या गोष्टी लक्ष देऊन पहा, तुम्ही सुद्धा माझ्यापेक्षाही सुद्धा सुंदर ब्लाऊज कटिंग करायला शिकाल। आपलं बाही कटिंग कंप्लीट झाले। चला, आता आपण पहिला पुढील भाग कटिंग करणार आहे। तर हा बघा, बंद बाजू मी माझ्याकडे घेतले आणि ओपन बाजू पुढे आहे, मी तुम्हाला दाखवली। पुढील उंची आपली 14 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस करायचं आहे, 15 इंच मी पुढील उंची घेतली आहे। उंचीला मी 2 ठिकाणी मार्किंग करते आणि ही सरळ लाईन आखून घेते। हीच आपली शोल्डर लाईन असणार आहे। शोल्डर मी 5 इंच घेते, कारण आपला गळा डीप आहे, मागील गळा डीप आहे, पुढचा जास्त नाही आहे। आणि पुढील मुंढा तुम्हासनी जे शोल्डर घेतले त्यात तुम्हासनी 1 इंच प्लस करून घ्यायचा आहे। मी 6 इंच पुढील मुंढा घेतला आहे आणि ही आपली छाती लाईन झाली। कमर लाईन, छाती लाईन, शोल्डर लाईन, तिन्ही लाईन आखून झाले आहेत। आता 5 इंच सेम मार्किंग तुम्हासनी छाती लाईनला करायचे आणि मुंढा लाईन आखून घ्यायचे। मुंढा लाईनीचा मध्य काढा, पण मुंढा शेप आपण आता देणार नाही आहे, कारण पहिला आपण छातीची मार्किंग करू आणि नंतर मुंढा शेप देऊ। कमर आपली 28 आहे, 28चा चौथा, 28 भागिले 4 केल्यानंतर 7, पुढं 2 इंच कमर ट्रक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिनिंग, अशी टोटल कमर मी 11 इंच घेते। कमर मार्किंग करून झाल्यानंतर आपण आता छातीला मार्किंग करू। छाती आपली 34 आहे, तर 34चा चौथा 8.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनिंग, 10.5 इंच आपण छाती घेतले आणि त्यानंतर तुम्हाला मुंड्याचा शेप द्यायचा आहे। शोल्डर पट्टी 1.8 इंच किंवा 1.25 इंच आहे, त्यात मी 1.25 इंच 75 इंच मी प्लस केले आणि आपली गळारुंदी 2.5 इंच बाकी राहिली आहे। आणि खाली गळारुंदी मी 3 इंच घेतली आहे। पुढील गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। रुंदी मी 3 इंच खाली घेतले, वर आपली 2.5 आहे। ट्रक्स पॉईंट आपला 10 इंच, अपेक्स पॉईंट 3.8 इंच किंवा 3.25 इंच, जे तुम्ही वर घेतलंय त्यात तुम्हाला अर्धा इंच वजा करून कमरेला मार्किंग करायचे आणि हे 2 मार्किंग जोडायचे आहेत। कमर ट्रक्ससाठी आपण 2 इंच घेतलंय, ते 2 इंच आता आपण इथं कमर ट्रक्ससाठी मार्किंग केली आणि मी दाखवला असा शेप द्यायचा आहे। मुंढा शेपवर तुम्हाला 4.8 इंच अशी तिथे एक मार्किंग करायचे आणि
ट्रक्स पॉईंट ते मुंडा सेपला जिथं मार्किंग केले तिथं लाईन आखून घ्यायची आणि त्या लाईनीचा मध्य घ्यायचं आहे आणि पुन्हा एक अर्धा इंचाला मार्किंग करायची. आता मी चॉक बदलून तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्या 2 मार्किंग मी केले आहेत आणि इथं 4.8 इंच किंवा 4.5 इंचाला मार्किंग केली आहे आणि सेप मी दाखवते हा प्रमाण द्यायचं आहे. जिथं आपण मध्य काढला आहे तिथून तुम्हाला अर्धा इंच पुढं सेप फिरवायचा आहे. अपेक्स पॉईंट आपला इथं येणार आहे. इथं तुम्हाला अर्धा ते 1.5 इंच वर यायचं आहे आणि शिलाई मार्जिनिंगच्या साईडला 1 ते 1.5 इंच हे मापाप्रमाणे चेंज होतं. आपलं आखून कंप्लीट झालं आहे. जसं आपण आखलं तसं परफेक्ट आपण कटिंग करून घेतो. कटिंग करायच्या आधी मी अशा ब्लाऊजला पिना लावते, म्हणजे आपला कपडा हलणार नाही आणि आपलं माप परफेक्ट राहील. मी सांगितलं मी गळा कटिंग नाही करणार आहे, कारण की वर्कवाला किंवा डायमंड वर्क आहे ना गळ्याच्या बाजूला, तर त्यावेळेस आपल्याला तो कटिंग नाही करायचा आहे गळा. आपण तो आपल्या वर्कप्रमाणे तो ॲडजस्ट करणार आहे. तुम्ही जर गळा आता कटिंग केला तर तुम्हाला शिवायला खूप त्रास होईल तो. त्यामुळं ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. तुम्ही गळा ब्लाऊज शिवताना कटिंग करणार आहात. आपला पुढील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. आता पाठीमागच्या हुकाचा आहे, तर हा भाग मी ओपन ठेवला आहे. शोल्डर लाईन आखून घेतली. शोल्डर लाईन आखल्यानंतर हे दोन्ही कपडे एक समान करून घ्यायच्यात. नसेल तर पिना लावून व्यवस्थित करून घ्या. मागील उंची 13.5 इंच आहे, त्यात 1 इंच प्लस करून 14.5 इंचाला मी मार्किंग केली आणि ही एक सरळ लाईन आखून घेतली. ही आपली कमर लाईन झाली. शोल्डर मी 5 इंच घेतले. जे आपलं पुढचं होतं शोल्डर तेच पाठीमागं घेतलं आहे आणि मुंढा लाईनला सुद्धा मी 5 इंचालाच खाली मार्किंग केली आणि मुंढा लाईन आखून घेतला आहे. मुंढा उतार मी 5.5 इंच घेतला आहे. तुम्ही इथं हवा तर 5 इंच सुद्धा घेऊ शकता. आणि ही आपली छाती लाईन. कमर आपली 28 आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं पुढील भागाच्या वेळेस. तर 28चा चौथा 7 आणि पुढं 2.5 इंच प्लस करायचा. 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिंगसाठी. तेच माप तुम्हाला वर छातीला घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल कसं घ्यायचं, तर आपली छाती 34 आहे. 34चा चौथा 8.5 इंच. त्यातून अर्धा इंच वजा करायचं डीप नेक असेल तर 8 येतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, तर तो सुद्धा 9.5 इंचच येणार आहे. शोल्डर पट्टी जी आपण पुढची घेतली 2.5 इंच तीच इथे घ्यायची आहे. गळा रुंदी आपली 2.5 इंचच राहणार आहे. तर तुम्हाला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आणि कमरपट्टी 2.5 इंच. तुम्ही तुमच्या आवडीने तर कमरपट्टी घेऊ शकता. आणि गळ्याचा सेप द्यायचा आहे. हा बघा, हा एक सेप झाला. छोटा गळा थोडा हवा असेल तर सेप तुम्हाला असा आतून फिरवायचा आहे आणि जरा गळा मोठा गळा हवा असेल तर बॉक्सच्या बाहेर सेप थोडा न्यायचा आहे. आणि तुमचा गळा छोटासा असेल 7 इंच किंवा 8 इंच तर शोल्डर पट्टी वाढवायची आहे 5.5, 5.5 किंवा 5.8 इंच तुम्हाला शोल्डर पट्टी घ्यायची आहे. गळा रुंदी तुमची 2.5चाच बॉक्स राहील, 2.5 आणि शोल्डर पट्टी फक्त वाढणार आहे. शोल्डर वाढणार आहे तुमचं. हे बघा 5.5 तुम्ही घेऊ शकता आणि मुंडासुद्धा 5.5च येणार आहे. मुंढा लाईनीचा मध्य काढा आणि मुंड्याचा सेप द्या. आपलं मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे. जसं आपण आखलंय त्याप्रमाणे तुम्हाला परफेक्ट कटिंग करायचं आहे. आणि मी तुम्हाला यामध्ये शोल्डर पट्टी गळा छोटा असेल तर वाढवायचं सांगितले आणि गळा मोठा असेल तर शोल्डर पट्टी छोटी करायची. त्यामुळं तुमचं शोल्डर उतरणार नाही. या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घालून बघा आणि नंतर मला नक्की एक कमेंट करा. आपलं अस्तर कटिंग कंप्लीट झालं आहे पूर्ण. तर चला आता आपण ब्लाऊज कटिंग करायला घेणार आहे. तर ब्लाऊज पीस आपल्याला असा पसरून ठेवायचा आहे. पहिला आपण बाही कटिंग करायला घेणार आहे. हे बघा, याला ऑलरेडी कुठं फोल्ड करायला जागाच नाही आहे. तर ही अशी व्यवस्थित दोन्ही ठेवल्या त्याच्यावर आपल्याला अशी बाही ठेवायची आहे. ही सुद्धा याच्यावरच शिलाई मारायची आपल्याला डायमंडच्या मधून. याला परफेक्ट आपल्याला कटिंग करून घ्यायचे. तर आता बघा, बाही मोठी असल्यामुळं पुढील वर्कमध्ये सुद्धा ही बाही जात आहे. तर आपण सगळ्यात पहिला पुढील भाग कटिंग करणार आहे.
तर पुढचा भाग मी असा पसरून ठेवते. हे बघा गळा किती रुंद आहे आपला. तर आता इथं मधला कपडा तुम्हाला मध्ये चुनी पकडायची आहे. असा मध्य काढायचा आहे पॅटर्नचा आणि मध्ये कपडा एक्स्ट्रा जमा करायचा आहे. आणि जिथं आपण कट टाकलाय तिथं आपल्याला वर्क आणून अटॅच करायचं आहे. तर इकडून ही कट होणार आहे. इथं आपली बाही येणार आहे. तर आपल्याला फक्त मधला पीस, प्रिन्सेसचा मधला पीस फक्त इथं घ्यायचा आहे. इथं दुसरा पीस आपण घेणार नाही आहे. हे बघा मी बाही कटिंग केली आहे परफेक्ट, जसं आपलं होती अस्तरप्रमाणे. मागील भागसुद्धा मी कटिंग केला आहे, प्लस मी ह्याला चिपकून घेतला आहे. फेबिकॉलनं असा चिपकून घेतला आहे. कपडा स्मूथ आहे, सिल्क आहे, तर चिपकून घेतल्यामुळे आपलं काम इजी होतं. हे बघा हे दोन आपले प्रिन्स कटचे दुसरे 2 पीस मी प्लेन कटिंग केले आहेत. आणि हा आपला मेन वर्कवाला डायमंड वर्कवाला पीस तर मी हा उलटा कटिंग केला आहे. आणि हे बघा एक्स्ट्रा कपडा एवढा आहे, 1 इंच कपडा एक्स्ट्रा आहे, तर तो मी मध्ये कट टाकला आहे असा. हे बघा ही महत्त्वाची टिप्स आहे. ह्या गोष्टी तुम्ही लक्ष देऊन बघा. तुमच्या ब्लाऊजचं फिनिशिंग, फिटिंग सगळ्याच गोष्टी वाढणार आहेत. तर बघा मी वरसुद्धा कपडा किती सोडला आहे आणि मी बाजूनं कटिंग केले परफेक्ट अस्तरप्रमाणे. पुढील भाग कटिंग केला नाही आहे. तर सगळ्यात पहिला आपण मागील भाग शिवायला घेणार आहे. कपडा स्मूथ आहे तर मी पाठीमागच्या गळ्याला कॅनव्हास अटॅच करणार आहे. तर हे बघा मी असं कॅनव्हास अटॅच केलं आहे. कॅनव्हास लावल्यानंतर आपल्याला गळ्याला कट टाकून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर दाब शिलाई द्यायची आहे. सगळा कपडा तुम्हाला कॅनव्हास कटच्या साईडला घ्यायचा आहे आणि दाब शिलाई द्यायची आहे. हे बघा दाब शिलाई दिली. आता हा इझिली सगळा पलटी होतो. हे बघा पलटी झाला आहे आपला. तर हे बघा फिनिशिंगसोबत आपला पाठीमागचा भाग रेडी झाला आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग सोडून राहिलेल्या कपड्याचा मध्य काढायचा आहे आणि ट्रक्स टाकायचं आहे. ही माझी शिकवायची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला एक कमेंट करून नक्की सांगा. आपला ट्रक्स देऊन झाला आहे. आता बघा कमरपट्टी अटॅच करायच्या आधी आपण हा कपडा असा चेक करतो. जो एक्स्ट्रा आहे सगळं आपण कट करून काढतो. हे बघा एवढा खालीवर आहे, कारण मागील उंची आणि पुढील उंची वेगवेगळी आहे. तर आता मी इथं परत एकदा दाखवते. हा असा ठेवायचा नाही आहे, तर हा पूर्ण कट करून दोन्ही समान कट करायचं, कारण दोन्ही साईडला शिलाईमध्ये कपडा जाणार आहे. आपले दोन्ही ट्रक्स देऊन झाले आहेत. आता आपल्याला कमरपट्टी अटॅच करायचे. कमरपट्टी अटॅच करायच्या आधी आपल्याला हुकाई पट्टी अटॅच करायची. हे बघा मी ह्याला अस्तरचा आणि ब्लाऊजचा दोन्ही कपडा घेतला आहे. अस्तरची पट्टी मी 1 इंचाला पण थोडीशी कमी किंवा 1 इंचाची घेतली आहे. मी हुकासाठी 1 इंचाची पट्टी घेतली आणि हे बघा गळ्याकडच्या साईडनं मी फोल्ड केली आहे आणि कमरेकडच्या साईडला ओपन ठेवली आहे, कारण आपली कमरपट्टी नंतर अटॅच होणार आहे. एक पट्टी लावून झाले. एक्स्ट्रा कपडा कट करून काढते. सेम तुम्हाला आईवाली पट्टी पण बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कमरपट्टी अटॅच करायची आहे. आपल्या दोन्ही पट्ट्या बघा परफेक्ट बनवून तयार आहेत. बघा किती फिनिशिंगसोबत आपला मागील गळा रेडी झाला आहे. आणि इथं कमरपट्टी अशी इथं हात शिलाई येणार आहे, इथं सुद्धा हात शिलाई येणार आहे. तर चला आता आपण पुढील भाग शिवायला घेऊया. तर सगळ्यात पहिला मी दाब बदलला आहे. तुम्हाला वर्कवाला किंवा डायमंडवाला कोणताही ब्लाऊज असेल तर पहिला तुमच्याकडं सिंगल दाब असणं गरजेचं आहे. तर हे बघा सिंगल दाब असा आपल्याला बरोबर एका बाजूनी दाब ठेवून शिवता येतो आणि आपला फिनिशिंगसोबत ब्लाऊजचा पुढचा गळा रेडी होतो. हे बघा आता आपल्याला शिवायपुरता कपडा ठेवायचा आहे, शिलाई मार्जिनिंगसाठी कपडा ठेवायचा आहे. बाकीचा सगळा कपडा कट करायचा आहे. आणि आता मी पिना काढून घेतल्या, गळ्याच्या बाजूला कट टाकते. ह्या गोष्टी परफेक्ट बघा आणि ह्या पद्धतीनंच करा. कट टाकल्यामुळं हे बघा आता बघा इथं मी दाब शिलाई देते. अस्तरकडच्या साईडला दाब शिलाई दिली. आता बघा दाब शिलाई दिल्यामुळे इझिली गळा सगळा अस्तर आतमध्ये गेलं आहे. कशी वाटली माझी ही ट्रिक किंवा टिप? मला तर ही ट्रिक खूप आवडते, त्यामुळे मी प्रत्येक टिपला मी दाब शिलाई देतेच. तर आपला आता बघा मी आपलं शोल्डरसुद्धा किती फिनिशिंगसोबत जोडते. पहिला आपण अस्तरवर शिलाई मारली, मागील भाग आपला रेडीच आहे असं आणून तुम्हाला डायमंड वर्कच्या कपड्यावर ठेवायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आणि नंतर जो आपला अस्तर होता आपण ओपन करून ठेवलेला तो परत एक फोल्ड करायचा आहे.
तर हे बघा आपला किती छान आहे बघा. असं फक्त पलटी करायचं आहे, पुढून पाठीमागून दोन्ही बाजूनी हा फिनिशिंग तयार होतोय बघा. ही पण बाजू तुम्हाला अशीच करून घ्यायची आहे. आणि हे बघा आता दुसरी टिप आपली किंवा ट्रिक आपली, तर मी सुई तुटायला नको म्हणून पूर्ण दाबच बाजूला काढला आहे. फक्त सुईनं आपल्या डायमंडच्या मधून मी शिलाई मारली आहे. आणि आता इथं मी फेबिकॉलनं हा कपडा, अस्तर आणि कपडा चिपकून घेते. मी व्हिडिओ बनवताना खूप मेहनत घेते, त्यामुळं माझी ही शिकवण्याची किंवा सांगण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून घालून बघा. आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग दाखवतो तो फिटिंगला खूप छान बसतो. आणि ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवतो तो सुद्धा फिनिशिंगला किती सुंदर दिसतो. तुमच्या समोरच ब्लाऊज आहे. आपण अशा आता खडे काढणार आहे. जिथं आपल्याला प्रिन्स कट जोडायचं आहे तिथले आपण खडे काढले आहेत. आणि नंतर आपल्याला हा भाग जोडायला घ्यायचा आहे. दाबाखाली सुईखाली येणारे टिकल्या काढल्या आहेत. काही ठिकाणी आपण सिंगल दाब वापरला, काही ठिकाणी आपण दाब वापरलाच नाही, आणि काही ठिकाणी आपण टिकली काढून मग शिलाई देतो. ह्या सगळ्या गोष्टी लक्ष देऊन बघा, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्लाऊज शिवणं सोपं होईल आणि फिनिशिंगसोबत तुमचा ब्लाऊजसुद्धा तयार होईल. हे बघा शिलाई मारल्यानंतर हे बघा आता मी ब्लाऊज सरळ केला आणि दोन्ही कपडे बाजूला करून एका बाजूला मी दाब शिलाई देते. दाब शिलाई दिल्यामुळं आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंग वाढतं. तर मी तुम्हाला मगाशीच दाखवलं आपला गळा किती इझिली दाब शिलाई दिल्यामुळं पलटी झाला. तर हे बघा आपण इथं सुद्धा एक दाब शिलाई दिली आहे प्रिन्स कटवर. त्याच्यानंतर 1 इंचाची मी कमरपट्टी घेतली आहे बघा, एकदम छोटी 1 इंचाची, कारण हे पूर्ण आपल्याला फोल्ड करायची आहे. आणि पूर्ण कमरेला अशी पट्टी तुम्हाला अटॅच करायची आहे. पुढील कमरेला पट्टी अटॅच झाली आहे. मागील पुढील भाग आपला रेडी झाला आहे. तर आता हा बघा बाही अटॅच करायच्या आधी हे दोन्ही पीस बरोबर आहेत का चेक करायचं आणि नंतरच बाही अटॅच करायला घ्यायची आहे. बाही आपली अटॅच करून झाली. आपली बाही ज्याप्रमाणे कटिंग केली ती परफेक्ट पुरली आहे. आणि हे बघा मी बाहीच्या सुद्धा टिकल्या काढल्या आहेत. आणि कारण इथं आपला कपडा फोल्ड होणार आहे. डायमंड असेल तर तुमची सुई नक्की तुटेल, तर तिथल्या टिकल्या तुम्हाला काढायच्या आहेत. एक शिलाई मारल्यानंतर मी धागे किंवा एक लाईन सगळी कट केली आणि नंतर कपडा पलटी केला आहे. कारण माझ्याकडं ओव्हरलॉकची मशीन नाही आहे, तर मी ह्या पद्धतीनं पलटी करून घेते. तुमच्याकडे जर ओव्हरलॉक असेल तर पलटी करायची गरज नाही आहे. आता इथं आपण दोरी लावतोय. तुम्ही रेडीमेड दोरी पण वापरू शकता किंवा अशी कपड्याची पण बनवू शकता. ही दोरी कशी बनवायची माझ्या व्हिडिओवर मी ऑलरेडी याचा व्हिडिओ अपलोड केला आहे माझ्या चॅनेलवर, तुम्ही जाऊन तो पाहू शकता. आता आपण ब्लाऊज फिटिंग करायला घेतोय. मी इथं कमरेचा 7.5 इंच मुंडा घेतला आहे. दंडसुद्धा मी आणि इथं पण मी 7.5 घेतले. आपण 7नं कटिंग केलं होतं, कारण की मी ब्लाऊज शिवायच्या वेळेस ज्या लेडीजचा हा ब्लाऊज आहे तिनं मला मापाला दुसरा ब्लाऊज आणून दिला, त्यामुळं मला इथं शिलाई मार्जिनिंग जास्त राहिली नाही आहे. आणि इथले मी डायमंड काढले नाही आहेत, तरी पण मी हळूहळू त्या डायमंडवर शिलाई मारते, फास्ट नाही मारत आहे. हे बघा आणि नंतर मी शिलाई मोठी करते, पीडमध्ये घेते. तर आपली 1.5 इंच कपडा राहिला आहे. आणि हे बघा काकेमध्ये सुद्धा शिलाई तंतोतंत जोडल्या गेल्या आहेत. नंतर सगळे धागे कट करायचे आहेत. आणि आपल्याला ब्लाऊज आता कसा फिनिशिंग कसं आहे आपल्या ब्लाऊजचं बघूया. हे बघा परफेक्ट आपण ब्लाऊज जसा कटिंग केला आहे त्या पद्धतीने तुमच्या समोरच ब्लाऊज शिवला गेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. बघा आपलं फिनिशिंग किती सुंदर आहे. पूर्ण ब्लाऊज आपला शिवून रेडी. हाताला पण बघा आपण काठ दुमडले नाही आहेत, तर किती सुंदर बसला आहे. आणि फिटिंगला बघा किती छान बसला आहे. थँक्यू.